विद्यार्थी मित्र हो, पाठीमागच्या तासाला आपण घातांक, घातांकी संख्या, घातांकाचे नियम वापरून येत्या 7वीतील उदाहरणांचा सराव केला, उजळणी केली. त्याचबरोबर एखाद्या संख्येचा घातांक जर या स्वरूपात असेल, 1/n या स्वरूपात असेल, तर त्याचा अर्थ काय निघतो याचा आपण अभ्यास केलेला आहे. याचा अर्थ काय होतो? ए चा घातांक जर 1/n असेल तर याचा अर्थ ए चे n वे मूळ असा अर्थ आपण काढला होता. म्हणजे जर समजा 25 ही संख्या घेतली आणि 25 चा घातांक जर 1/2 असेल तर यावरून आपण काय लिहितो? हे 25 चे दुसरे मूळ. 25 चे दुसरे मूळ आणि 25 चं दुसरं मूळ यालाच आपण काय म्हणत होतो? 25 चे वर्गमूळ. म्हणजे हा जो n आहे, हा n काय सांगतो? दिलेल्या संख्येचे मूळ सांगतो. आज आपण एखाद्या संख्येचा घातांक जर m/n या परिमेय संख्येच्या स्वरूपात असेल तर त्याचा अर्थ काय होईल किंवा त्याचा अर्थ काय निघतो आणि त्याचं वाचन कसं करायचं किंवा त्याचं लेखन कसं करायचं याचाच आपल्याला अभ्यास करायचा आहे. जर ए ही कोणतीही एक संख्या आहे आणि ए या संख्येचा घातांक जर m/n या स्वरूपात असेल तर हा m काय आहे आणि हा n काय आहे हे आज आपल्याला शिकायचं आहे. आता याच्यापैकी हे काय आहे हे आपल्याला माहितच आहे. n काय आहे? n हे त्या संख्येचं मूळ असतं. मग m काय असेल? तर m हा या संख्येचा तो घातांक असतो. जर a चा घातांक जर m/n असेल तर n हे त्या संख्येचं मूळ असणार आहे आणि m हा काय असणार आहे? त्या संख्येचा घातांक असतो. मग अशा पद्धतीच्या लेखनाचं वाचन किंवा त्याचं लेखन आणि त्याचा अर्थ काय होतो हे आज आपण आजच्या तासाला समजून घेणार आहोत. आत्ता सांगितल्याप्रमाणे याचा अर्थ थोडक्यात काय? n हे त्या संख्येचं मूळ आणि m हा त्या संख्येचा घात किंवा त्यालाच आपण घातांक असं सुद्धा म्हणतो. आणि ए हा तर काय? ए हा असणार त्याचा पाया. म्हणजे ए चा घातांक जर m/n असेल तर ए चं n वे मूळ असेल आणि ए चा घातांक m असेल. आता हे आपण एका उदाहरणानं जरा थोडंसं आणखी स्पष्ट करूया. आता आपल्याला एक संख्या घेऊ की 8. 8 च्या वर्गाचं घनमूळ आपल्या काढायचे. 8 ही संख्या घेतली. 8 च्या वर्गाचे घनमूळ किती येईल? 8 च्या वर्गाचे घनमूळ किती येईल बघा. कसं लिहाल? बघा 8 चा वर्ग, 8 च्या वर्गाचे म्हणजे 8 चा वर्ग, तो कसा लिहाल? 8 चा वर्ग आणि त्याचं घनमूळ घातांकित स्वरूपात कसं लिहितो आपण घनमूळ? 1/3. याचा अर्थ काय होतो? 8 चा वर्ग आणि त्याचं घनमूळ म्हणजे 8 चा वर्ग 64 होईल आणि त्याचं घनमूळ 4 येतं. बरोबर? 8 च्या वर्गाचे घनमूळ, 8 चा वर्ग 64 आणि 64 चं घनमूळ 4 येतं. नियमानुसार ह्याचा घातांकाच्या नियमाचा वापर करून घाताचा घात घातांकांचा गुणाकार म्हणजेच ह्याचं हे जर आपण सोडवलं तर ह्याचं उत्तर काय येईल?
8चा घातांक दोघांचा गुणाकार 2 गुणिले 1/3 2 1 2 2/3 बरोबर. म्हणजे 8 या संख्येचा घातांक किती येणार आहे 2/3 बरोबर. किती आले हे 4. याला मी 1 म्हटलं. बघा 8च्या वर्गाचं घनमूळ कसं लिहिले बघा 8चा वर्ग आणि त्याचं घनमूळ 8चा वर्ग झाला 64 आणि त्याचं घनमूळ 4 येतं म्हणजे ह्याची किंमत 4 आलेली. घातांच्या नियमाचा वापर करून आपण हेच उदाहरण आपण या पद्धतीने किंवा हीच संख्या आपण या पद्धतीने लिहिता येईल. 8चा घातांक 2/3 म्हणजेच त्याची किंमत किती येते 4 येते. आता 8च्या घनमुळाचा वर्ग किती बघू आपण. 8च्या घनमुळाचा वर्ग किती येईल बघा. 8चे घनमूळ म्हणजे कसं लिहिणार मी 8चा घातांक 1/3 ज्याची किंमत किती येते 8चं घनमूळ 8चं घनमूळ 2 येतं आणि त्याचा वर्ग 8चं घनमूळ आणि त्याचा वर्ग. घातांकाच्या नियमाचा वापर करून काय येईल घाताचा घात म्हणजे घातांकांचा गुणाकार म्हणजे काय बघा 8चा घातांक 1 गुणिले 2 2/3 आणि याची किंमत किती ते सांगा. 8चा घनमूळ 2 आणि त्याचा वर्ग 4. विधान क्रमांक 1 आणि विधान क्रमांक 2 मध्ये आपल्या लक्षात येईल की 8च्या वर्गाचं घनमूळ 4 येतं आणि 8च्या घनमुळाचा वर्ग हा सुद्धा 4च येतो. याचाच अर्थ असा होतो की 8च्या वर्गाचं घनमूळ आणि 8च्या घनमुळाचा वर्ग ह्या दोन्हींच्या किमती जर सारख्याच येत असतील तर हे विधान आणि हे विधान सारखंच असणार आहे. बरोबर आहे. आणि याचाच अर्थ 8चा घातांक 2 लिहिलं काय इथं 8चा घातांक 1/3 त्याचा वर्ग किंवा 8चा घातांक 2 म्हणजे 8चा वर्ग त्याचं घनमूळ किंवा 8च्या घनमुळाचा वर्ग या दोन्हींच्या किमती या ठिकाणी घातांकाच्या नियमाचा वापर करून पाहिल्या तर त्या सारख्याच येतात. आणि म्हणून आपल्याला आज असं सांगता येईल या उदाहरणावरून की एखादी संख्या जर समजा ए ही संख्या आहे आणि ए या संख्येचा घातांक जर m/n असेल एचा घातांक जर m/n असेल तर हे कसं लिहिता येईल मला ए चा घातांक m आणि त्याचा घातांक पुन्हा 1/n घातांच्या नियमाचा वापर करून ए चा घातांक m आणि त्याचा घातांक पुन्हा 1/n घातांकांच्या नियमाचा वापर करून काढलं तर याचं उत्तर एवढंच येणार आहे. ह्याचा अर्थ काय होतो ए च्या m-व्या घाताचे m-व्या घाताचे n-वे मूळ ए च्या m-व्या घाताचे n-वे मूळ आणि हीच संख्या मला अशी लिहिता येईल ए चा घातांक m/n असेल तरी मी असं लिहिलं ए चा घातांक 1/n आणि पुन्हा त्याचा घातांक m घातांकाच्या नियमानुसार 1 गुणिले m m/n याचं वाचन कसं करता येईल ए च्या n-व्या मुळाचा n-व्या मुळाचा m-वा घात. m-वा घात म्हणजे इथं लेखन जर या पद्धतीने असेल तर हे आपण या पद्धतीने लिहू शकतो ए च्या m-व्या घाताचे n-वे मूळ किंवा ए च्या n-व्या मुळाचा m-वा घात. आणि म्हणून ए चा घातांक जर m/n असेल तर याचा अर्थ काय होतो ए च्या m-व्या घाताचे n-वे मूळ वाचा किंवा ए च्या n-व्या मुळाचा
एम वा घात. आणि म्हणून या पद्धतीच्या लेखनाचा वाचन आपण कसं करूया? एच्या यम व्या घाताचे यन वे मूळ, किंवा हेच वाचन आपल्याला असं करता येईल, एच्या यन व्या मुळाचा यम वा घात. थोडक्यात काय, ही वरची जी संख्या असते ही संख्या या पायाचा घात असतो आणि यन काय असणारे त्या संख्येचं मूळ असतं. एवढं फक्त लक्षात ठेवायचं. आणि मग याच्याची उदाहरण आपल्याला सोडवता येतील. लिहून घ्या, हे लक्षात असेल तर लिहिलं तरी चालेल. आता ह्याचा उपयोग करून उदाहरणं कशी असतील बघा. तुमच्या पुस्तकामध्ये सराव संच 3.2 एक तक्ता दिलेला आहे आणि त्या तक्त्याचं प्रश्न असा विचारला, त्या तक्त्यामध्ये असा प्रश्न विचारला, कितव्या मुळाचा कितवा घात किंवा कितव्या घाताचे कितवे मूळ आहे. आता एक उदाहरण मग मी तुम्हाला दाखवतो सोडून, की 225 चा घातांक 3/2, 225 चा घातांक 3/2 असं लिहिलेलं आहे. तर याचा अर्थ काय होतो? 225 च्या तिसरं घात, हा घात तिसरा आहे आणि मूळ कितवं आहे? दुसरं आहे. मग याचा अर्थ काय होईल? 225 च्या तिसऱ्या घाताचे ही खालची संख्या काय सांगा? परिमेय संख्येतला छेद हा काय दाखवतो? मूळ. तिसऱ्या घाताचे दुसरे मूळ. याचं वाचन किती प्रकारे किंवा किती प्रकारे लेखन करता येईल बघा. 225 च्या तिसऱ्या घाताचे दुसरे मूळ, हेच मला असे लिहिता येईल, तिसरा घात, हा जो तिसरा घात आहे याचा अर्थ काय होतो? तिसरा घात याचा अर्थ घन. घातांक जर 3 असेल तर त्याला आपण घन असं सुद्धा म्हणतो. म्हणजेच हे मला कसं येतील बघा, 225 च्या बघा तिसरा घात याचा अर्थ घन, म्हणजे घनाचे दुसरं मूळ. दुसऱ्या मुळाचा अर्थ काय होतो? वर्गमूळ. म्हणजे हेच वाक्य मला असे लिहिता येईल, 225 च्या घनाचे तिसरा घात वर्गमूळ. दोन्ही बरोबर आहे. हेच मला आणखी कसं लिहिता येईल? 225 च्या मूळ बा कितवे? दुसऱ्या मुळाचा तिसरा घात. किंवा आणखी कसं लिहिता येईल? आता दुसरं मूळ आहे, दुसरं मूळ असेल तर काय म्हणतो आपण त्याला? वर्गमूळ. म्हणून 225 च्या दुसरं मूळ आहे म्हणजेच वर्गमूळ आहे. वर्गमुळाचा तिसरा घात आहे म्हणजेच तिसरा घात असेल तर त्याला आपण घन म्हणतो. म्हणजे हे लेखन मला अशा 4 प्रकारे त्याचं लेखन किंवा वाचन करता येऊ शकतं. थोडक्यात काय, हा 3 म्हणजे घातांक असतो. घातांक जर 3 असेल तर त्याला आपण घन म्हणतो. घातांक जर 2 असेल तर त्याला आपण वर्ग म्हणतो. हे आपण पाहिलेले आहे. इथं मूळ हे 2 आहे. मूळ जर 2 असेल तर त्याला आपण वर्गमूळ असे म्हणतो. आणि म्हणून
225चा घातांक 3/2 आहे. याचं लेखन मला या 4 प्रकारे लिहिता येईल. लक्षात येते? आणखी एक उदाहरण बघूया आपण. अशी सारणी तुमच्या पुस्तकामध्ये सराव संच 3.2 मध्ये आहे. ती तुम्हाला पूर्ण करता येईल. आणखी उदाहरण घेऊया. 81चा घातांक 6/7 याचा अर्थ काय होईल? 81चा घातांक 6/7 हे काय असतं? हा असतो तुमचा घात आणि हे असतं तुमचं ते मूळ आणि हा तर पायाच आहे. त्यामुळे ह्याचं लेखन कसं करता येईल बघा. 81च्या 6व्या घाताचे अंशस्थानी हा घात असतो. 6व्या घाताचे 7वे मूळ. आता 6व्या घाताला असं काही स्पेशली नाव नाहीये, त्यामुळे ह्याचं वाचन असंच करता येईल. किंवा हेच मला कसं लिहिता येईल? 81च्या 7व्या मुळाचा 6वा घात. असं या पद्धतीने आपल्याला एखाद्या संख्येचा घातांक जर m/n या स्वरूपात असेल तर त्याचं लेखन किंवा वाचन आपल्याला या पद्धतीने करता येईल. घातांक जर 3, 2 या पद्धतीने असतील तर ते घन, वर्ग ह्याचा आपण अभ्यास याच्या पूर्वी केलेला आहेच. तर त्याच ठिकाणी दुसरा प्रश्न असा त्यांनी विचारलेला आहे की परिमेय घातांक रूपात व्यक्त करा. प्रश्न कसा दिलाय बघा. प्रश्न असा आहे, परिमेय घातांक रूपात व्यक्त करा. एक दोन उदाहरण घेऊया आपण. 121च्या 5व्या घाताचे वर्गमूळ शब्दात लिहिलेले 121 च्या 5व्या घाताचे वर्गमूळ. वर्गमूळ म्हणजे दुसरं मूळ. आता हे मला चिन्हाच्या भाषेत किंवा घातांकित स्वरूपात कसं लिहिता येईल बघा. पाया असणार 121, 5व्या घाताचे 5वा घात आहे म्हणजे 5 अंशस्थानी येणार आहेत. 5व्या घाताचे वर्गमूळ. वर्गमूळ म्हणजे कितवं मूळ? दुसरं मूळ. हे या पद्धतीने लिहिता येईल मला. 121च्या 5व्या घाताचे दुसरे मूळ. एवढंच उत्तर येईल. अशा पद्धतीने तुम्हाला परिमेय घातांक रूपात दिलेल्या संख्या व्यक्त करता येतील. आणखी एक उदाहरण घेऊया. लक्षात येईल. 3च्या घनमुळाचा घन. 3च्या घनमुळाचा, छान गणित आहे, घन कसं लिहाल? 3च्या घनमूळ. घनमूळ म्हणजे कितवं मूळ? तिसरं मूळ आणि त्याचा घन. बघा, 3च्या घनमुळाचा, घनमूळ झाले घन. म्हणजेच घातांच्या नियमानुसार काय येईल बघा. 3चा घातांक, घाताचा घात म्हणजे घातांकांचा गुणाकार. काय इथं 3/3 म्हणजे काय बघा इथं 3चा घातांक, 3 ला 3 गेले, 1 राहिला, म्हणजे उत्तर किती येणार आहे? थोडक्यात 3 येईल.
बघा कळते का? तीनच्या घनमुळाचा घन किती येतो? 3. 3चा घनमूळ असं लिहिलं, त्याचा घन असं लिहिलं. घातांकांच्या नियमानुसार घाताचा घात, घातांकांचा गुणाकार 1 गुणिले 3, 3 छेद 3, 3 ला 3 गेले, 3चा घातांक 1 येईल आणि कोणत्याही संख्येचा घातांक 1 असला की त्याची किंमत तेवढीच राहते. पुढे बघा, असे गणित दिलेले 264च्या वर्गाचे 5वे मूळ, 264च्या वर्गाचे 5वे मूळ कसं येईल? पाया किती येईल? 264 बरोबर. 264चा वर्ग, 264चा वर्ग आणि त्याचं 5वं मूळ म्हणजेच 1/5 बरोबर. 264चा वर्गाचं 5वं मूळ. मग हे कसं लिहायला सांगा? 264 घातांकांचा नियम वापरून काय करता येईल? घाताचा घात, घातांकांचा गुणाकार या नियमानुसार 2 गुणिले 1 दोघांचा गुणाकार काय येईल? अंशांचा गुणाकार अंशाला, छेदाछेदांचा गुणाकार छेदाला. 2 गुणिले 1 म्हणजे 2 छेद 5. याचं उत्तर असं लिहिता येईल. आणखी एक उदाहरण सोडवूया. 324च्या बघा काय दिलंय, चौथ्या मुळाचा, चौथ्या मुळाचा घन. 324 334च्या चौथ्या मुळाचा म्हणजे चौथं मूळ. डोक्यावर किती येतील? 324चा घातांक 1/4 म्हणजे चौथं मूळ येईल आणि त्याचा घन घातांक 3 येईल. 324च्या चौथ्या मुळाचा घन. घातांकाच्या नियमानुसार कसं लिहिता येईल हे? 324चा घातांक 1 गुणिले 3 हा दोन संख्यांचा गुणाकार करतोय आपण. अंशांचा गुणाकार अंशाला, छेदाछेदांचा गुणाकार छेदाला. 1 गुणिले 3 3 छेद 4 म्हणजे 324च्या चौथ्या मुळाचा घन. याचं लेखन आपल्याला या पद्धतीनं करता येईल. डायरेक्ट सुद्धा तुम्ही हे उत्तर लिहू शकता. अंशस्थानी त्या संख्येचा घातांक असतो आणि छेदस्थानी त्या संख्येचं मूळ असतं. या दोन गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर मला असं वाटतं एखाद्या संख्येचा घातांक जर m/n या परिमेय संख्येच्या स्वरूपात असेल तर तुम्हाला आता त्याचं लेखन आणि वाचन सहज करता येईल. थोडक्यात काय, आपण आता एक फक्त लक्षात गोष्ट ठेवायची, सामान्यपणे एक गोष्ट आता इथून लक्षात घ्या, ए ही कोणतीही संख्या असेल आणि ए या संख्येचा घातांक जर m/n असेल तर याचं वाचन दोन प्रकारे करता येईल. ए च्या m व्या घाताचे n वे मूळ किंवा हेच वाचन कसं करता येईल? ए च्या n व्या मुळाचा m वा घात.
म्हणजे जर कोणत्याही संख्येचा घातांक जर m/n या परिमेय संख्येच्या स्वरूपात असेल तर या संख्येचं वाचन किंवा लेखन तुम्हाला या पद्धतीनं लिहिता येईल. आज सराव संच 3.2 एक सारणी दिलेली आहे आणि प्रश्न क्रमांक 2 हा परिमेय घातांक रूपात व्यक्त करा असा एक प्रश्न आहे. हे 2 प्रश्न तुम्ही काळजीपूर्वक सोडवायचे आणि त्याच्या पुढं जरा आठवूया म्हणजे 7वी पर्यंत जो तुम्हाला वर्ग आणि वर्गमूळ हा घटक झालेला आहे त्याच्यावरच्या उदाहरणांची आज सराव करायची, उजळणी करायची. पुढच्या तासाला आपण दिलेल्या संख्येचं घन आणि घनमूळ यांच्याबद्दल चर्चा करणार आहोत.